जिल्हाभरातून आलेल्या सर्व पत्रकार बांधवांचं संबंध मातंग समाजाच्या वतीनं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी उद्याच्या 20 तारखेला 20 ऑगस्ट रोजी होणाऱ्या मोर्चासाठी या पत्रकार परिषदेला या धाराशिवचे नगरसेवक विलास बापू लोंढे, दत्तात्रय दत्ताजी पेटे साहेब, आदरणीय युवराजी शिंदे साहेब, आमच्या नगिनाताई कांबळेताई आणि तुळजापूरचे नगरसेवक किशोर भाऊ साठे हे या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वप्रथम या आपल्या पत्रकार परिषदेमध्ये सर्व चॅनलच्या माध्यमातून सर्व जिल्हाभरातील मातंग समाजाला, त्याचबरोबर अनुसूचित जातीमधील 59 जातीमधील सर्व समाज बांधवांना या ठिकाणी आवाहन करण्यात येत आहे की उद्याच्या 20 ऑगस्टच्या या मोर्चासाठी लाखोच्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहून मातंग समाजाचा जिव्हाळ्याचा जो प्रश्न आहे की मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण ब कडे वर्गीकरण झालं पाहिजे या विषयासाठी संबंध महाराष्ट्रामध्ये भव्य असे मोर्चे या ठिकाणी होत आहेत. त्याचाच भाग म्हणून आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये हा भव्य मोर्चा या ठिकाणी होत आहे. आजच्या पत्रकार परिषदेमध्ये सर्व पत्रकार बांधवाचे, समाज बांधवाचे प्रथम स्वागत करतो आणि येणाऱ्या 20 ऑगस्ट 2026 रोजीच्या अनुसूचित जाती आरक्षण वंचित जात समूहाच्या जे 59 समाज आहेत, समाजात 59 घटक आहेत. ते 59 घटकामध्ये जे आरक्षणापासून वंचित लोक आहेत अशा वंचित जात समूहाचा हा मोर्चा आहे. येणाऱ्या हा मोर्चा लोकशाही अण्णाभाऊ चौकातून निघून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून त्या ठिकाणी मोर्चा थांबविण्यात येईल. मोर्चा त्या ठिकाणी खाली बसल्यानंतर तिथून 21 प्रमुखांचं शिष्टमंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी जाईल. बाबासाहेबांना अभिवादन केल्यानंतर तिथून महात्मा फुलेंना अभिवादन करून परत मोर्चाच्या मध्ये समावेश होतील आणि मोर्चा जिथून छत्रपती शिवाजी महाराज चौकातून चालू होऊन लोहरी वस्ता साळवे चौक अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्या मोर्चाचे सभेमध्ये रूपांतर होईल. आता ह्या मोर्चाला महाराष्ट्र भरामधून मातंग समाजाचेच नाही, चांभार समाजाचे, होलार समाजाचे 59 जातीमधले जे काही प्रमुख लोक आहेत ते लोक 20 तारखेच्या मोर्चामध्ये येणार आहेत. हे आरक्षण वर्गीकरण का होणं गरजेचं आहे. आरक्षण वर्गीकरण झाल्यानंतर वंचित जात समूह आहे यांना जे काय फायदा होणार आहे हे कायद्याचे अभ्यासक पण येणार आहेत. ते कायद्याचे अभ्यासक त्यांच्या भाषेमध्ये त्यांनी सांगणार आहेत. गोतावळे सर म्हणत, प्राध्यापक गोतावळे सर म्हणत चंद्रपूरचे ते येले. पुन्हा आमदार अमित गोरके साहेब येलेत, आमदार सुनील कांबळे साहेब येलेत, आमदार अजिंक्य चांदणे येलेत. पुन्हा चांभार समाजचे 2 प्रमुख वक्ते येलेत, होलार समाजाचे प्रमुख वक्ते येलेत. अंकुशराव गोतावळे. नाही, ह्यात प्रमुख मागणी एकच आहे. मोर्चाची फक्त प्रमुख मागणी एकच आहे. जी आम्हाला जेवढी माहिती आहे तेवढं बदर समितीनं जो अभ्यास केलाय तो महाराष्ट्रामधल्या एकूण अनुसूचित जातीच्या शासकीय जागा भरण्यात आलेल्या त्यामध्ये कुठल्या जातीला किती प्रमाणात प्रतिनिधित्व मिळालंय, कुठल्या जातीला किती प्रमाणात प्रतिनिधित्व मिळालंय ह्याच्यावर बदर समितीने आपला अहवाल सादर केलाय आणि तो अहवाल शासनानं स्वीकारलाय. आता त्यानंतर पुन्हा की 59 जातीच्या लोकांकडून शासनानं काय मागून घेतल्या, काय तक्रारी मागून घेतल्या. त्यानंतर पुन्हा हे सुनावणी झाल्यानंतर शासन निर्णय घेणार आहे. शासन निर्णय घ्यायला विलंब लावायला म्हणून ही 59 जातीचा जात समूह आहे, वंचित जात समूह. ह्या वंचित जात समूहाच्या वतीने येणाऱ्या 20 ऑगस्टला मोर्चा आहे. 20 ऑगस्टला मोर्चा आहे. आता बदर समिती ही शासन नेमली बदर समिती ना. महाराष्ट्र सरकार तुमचं, केंद्र सरकार तुमचं, सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून सरन्यायाधीशांनी जो आदेश काढला की आरक्षण देता येतं आणि महाराष्ट्र सरकारने जबाबदारी. जर अशी परिस्थिती असताना 2024 पासून ते 2026 पर्यंत संबंधित राज्य सरकारनं आरक्षण का दिलं नाही, मातंग समाजाच्या पोटाला हे सरकार दूर लावते का, नेमकं काय? नाही, असं म्हणता येणार नाही.
हा मोर्चा जो आहे तो मातंग समाजाचा आहे. हा मोर्चा भाजप सरकारचा नाही, भाजप सरकारच्या विरोधातला हा मोर्चा आहे. आणि हा हा सरकार आमचं नाही. आम्ही समाज घटक एक मिनिट थांबा, मी उत्तर मी देतो. थांबा, उत्तर मी देतो. आम्ही इथे भाजपचे नगरसेवक किंवा भाजपचे पदाधिकारी म्हणून आहेत. आम्ही मातंग समाजाचे घटक म्हणून आहेत. पक्षीय लेवलवर नेण्याचा हा केविलवाडा प्रयत्न आहे. आणि न्यायाधीश बदल जे आहेत ते उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती आहेत. आणि उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र सरकारनं बदर कमिटी स्थापन केली. त्याला अभ्यास करायला वेळ लागला आणि अभ्यास करायला जो वेळ लागला तो वेळ त्यांनी घेतला. आणि त्याच्यातले जे आहेत अभियांत्रिकीमध्ये मातंग समाजाचे किती विद्यार्थी आहेत किंवा मेडिकलला किती विद्यार्थी आहेत, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक या सगळ्या गोष्टीचा 59 घटकांचा अभ्यास करून त्यांनी महाराष्ट्र शासनाचा अहवाल दिलेला आहे. आता शासनाच्या काही अडचणी असतील, आपला जो समाज बांधव आहे तो समाज बांधव उपवर्गीकरण करू नका म्हणून झगडत आहे, आपण उपवर्गीकरण करा म्हणून झगडत आहे. त्या दोन्ही समाज घटकाला न्याय देण्याचं काम हे शासनाला करायचं असतं. शासन हे एका कुणाच बाजूचं नसतं. आणि त्यामुळं या गोष्टीला लवकरात लवकर न्याय भेटावा म्हणून आम्ही या मोर्चामध्ये मातंग समाज म्हणून उपस्थित आहेत. हा शासनाच्या बाजूचा विषय नाही. केंद्र सरकारच्या किंवा सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आहे तो निकाल एकदा दिला की कुणी मोर्चे काढो, अगर कुणी काही असं तो निकाल देतला नाही. 2 वर्ष हे निकाल असून सुद्धा मातंग समाजाला आरक्षण का मिळत नाही याच्यावर सांगा. शासनानं हिरिंग घेतलं ना सगळ्या समाजाच्या, हिरिंग घेतल्या, हिरिंग मध्ये सगळ्या म्हणणं ऐकून घेतलेला आहे. निर्णय होणार आहे त्यामध्ये. सगळ्या समाजाच्या हिरिंग ऐकून घेतलं ना, म्हणणं ऐकून घेतलं ना. तुम्हाला वाटत नाही का किंवा देवेंद्र फडणवीस असेल किंवा केंद्र सरकार असेल मातंग समाजाचा तुम्ही मोर्चा म्हणतात आणि म्हणताना 59 जातीचा विषय घेतात. नेमकं मातंग समाजाची मागणी आहे की 59 जाती वंचित असणाऱ्या सगळ्यांसाठी हा मोर्चा आहे. आणि वंचित जातीला ज्यांना आरक्षण मिळालं नाही त्याला महाराष्ट्र सरकार आरक्षण देता येते असं सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणणं आहे. तरी सुद्धा उशीर लागतो आणि तरी सुद्धा हजारो मोर्चे काढायची वेळ तुमच्यावर येते. जाणीवपूर्वक महाराष्ट्र सरकार तुम्हाला आरक्षण देत नाही का असा प्रश्न आहे. खरं सुप्रीम कोर्टाला या ठिकाणी 2 वर्षापूर्वी निकाल दिला होता. सुप्रीम कोर्टानं 1 ऑगस्ट 2024 ला असा निकाल पारित केला. तो एक निकाल वैयक्तिक एका राज्यापुरता मर्यादित नव्हता, महाराष्ट्र राज्यापुरता. इतर सर्व राज्यांना एकसारखाच निकाल पारित केला आणि त्यांनी ती जबाबदारी तिथल्या राज्य सरकारवरती दिली की तुम्ही तिथल्या अनुसूचित जातीचं आणि जमातीचं आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्याची जबाबदारी तुमची आहे. त्या धर्तीवरती इथल्या राज्य सरकारने 1 सदस्यीय बदर अशी समिती नेमली. त्या समितीने या महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वे केला आणि तो अहवाल शासनाकडे दिलेला आहे. एखादी गोष्ट समजा सुप्रीम कोर्टाने त्यांना सांगितली आहे, राज्य सरकारला करायची आहे आणि राज्य सरकार करत नाही म्हणून आम्ही राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करतोय, बरोबर ना. अशी नाही की सुप्रीम कोर्टाने काल सांगितलंय किंवा 4 दिवसापूर्वी सांगितले लागले त्यांना आपण आरक्षणाचं उपवर्गीकरण केलं पाहिजे. तुमचा शब्द खरा आहे की 2 वर्षाचा काळ लागला नाही पाहिजे आणि 2 वर्षाचा काळ सरकार लावते म्हणून आम्ही सरकारच्या विरोधात आंदोलन करतो. इतर राज्यामध्ये ही ऑर्डर लागू केली, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागू केला. महाराष्ट्र सरकारमध्ये लागू नाही. याचा अर्थ असा आहे की जाणीवपूर्वक आरक्षणापासून वंचित राहिलेल्या लोकांना हे आरक्षण देण्याचे विलंब लावते. त्यावर तुम्ही महाराष्ट्र सरकारला काय म्हणता? विलंब लावते म्हणूनच आम्ही त्यांच्या विरोधात मोर्चा करतोय. कोण सत्ताधारी आहे? असं नाही की साहेब, कोण सत्ताधारी आहे? सत्ताधारी असले सत्ताधारी कोण आहे? कोण सत्ताधारी आहे? सत्ताधारी अमित गोरके मातंग समाजाचा घटक म्हणून येतात, सत्ताधारी म्हणून नाही. सत्ताधारी जर असेल तर महाराष्ट्र शासनाच्या विरोधातला हा मोर्चा आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या विरोधातल्या मोर्चाला अमित गोरकेचे आहेत ते सत्ताधारी म्हणून येऊ शकत नाही. ते समाजाचा घटक म्हणून येतात. आपल्या
आत्मदत करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या बाबतीमध्ये काय परिस्थिती आहे आणि जर आपली आत्महत्या जीव जात असेल तर अशाच बाबतीत काय आव्हान करतात? समाजांची भावना जी आहे ती अतिशय तीव्र आहे. आरक्षण भेटावं, उपवर्गीकरण व्हावं यासाठी त्या व्यक्तीनं आक्रमकपणे आपली बाजू मांडायचा प्रयत्न केला आणि त्या आतताईपणाला जरी ते चुकीचं असेल तरी ते त्याची स्वतःची वैयक्तिक भावना आहे आणि आता जो आहे तो व्यवस्थित आहे आणि मातंग समाज जे आहे त्या मुलाच्या पाठीमागे आहे. आत्मदहन करणारे अभिजित देणे यांच्या मध्ये ते स्वतः म्हणतात की मला म्हणायचंय आरक्षण उपवर्गीकरण झालं पाहिजे. आरक्षण उपवर्गीकरण झालं पाहिजे म्हणून त्याने पालकमंत्रीच्या पुढंच डिझेल ओतून घेतलं, पेट्रोल ओतून घेतलं आणि तिथं होता. मुलाखतीमध्ये ते म्हणताय की हे महाराष्ट्र सरकार जाणीवपूर्वक माझ्या मातंग समाजाला आरक्षण देत नाही म्हणून मी आत्मदहन करायचा प्रयत्न केला. म्हणजे महाराष्ट्र सरकारवर त्याचा आरोप आहे. तुम्ही कसा करून करणार त्या? सुप्रीम कोर्टाचा आदेश यायच्या अगोदर ज्यावेळेस आरक्षण उपवर्गीकरणाची चळवळ चालू झाली त्यावेळेस बीडचे आमचे संजय भाऊ दातोडे बिंदुसरा धरणामध्ये त्यांनी आत्मदहन केलं. त्याच्यानं अविनाश खंडागळे भोश्याची धाराशिव जिल्ह्यातले त्यांनी रेल्वे खाली आत्महत्या केली. खऱ्या अर्थानं या सगळ्या आत्महत्या झाल्याच्या नंतरनं सुप्रीम कोर्टाने आदेश पारित केलेले आहे आणि आदेश पारित केलेले असताना देखील सरकार 2 वर्षाचा काळ लावतोय आणि हा काळ लावत असताना मातंग समाजाच्या पण मुलाच्या भावना तीव्र होतात, ते जीवावर बेतण्यासारखं होत आहे. परंतु आम्ही मातंग समाजाच्या तरुण युवकांना सांगतो की दादानो, आत्मदहन करून किंवा आत्महत्या करून आपला प्रश्न सॉल्व्ह होणार नाहीये. आपल्याला सरकारशी भांडायचं आहे, सरकारशी झगडायचं आहे आणि आपल्या आरक्षणाचा उपवर्गीकरणाचा विषय आहे तो आपल्या पदरामध्ये पाडून घ्यायचा. आरक्षणाची रूपरेषा कशी आहे, मी गाड्या कुठे लावणार आहे, निवेदन कसे करणार, शांतता प्रस्थापित करण्यासाठी मोर्चाच्या स्टेजवरचं निवेदन काय आहे, कशा पद्धतीने ती सर्व व्यवस्था झालेली आहे. आमची सर्व व्यवस्था झालेली आहे. पार्किंगची व्यवस्था झालेली आहे. स्वयंसेवक जवळपास 500च्या जवळपास स्वयंसेवक नेमलेले आहेत. ते टी शर्ट घालून ओळखू येण्यासाठी स्वयंसेवक वेगळे त्यांचं यंत्रणा झालेली आहे. जेवणाची सोय करण्यात आलेली आहे, पाण्याची सोय करण्यात आलेली आहे, स्टेजची सोय करण्यात आलेली आहे. इथून महिलांसाठी वेगळी सोय आहे, पुरुषांसाठी वेगळी आहे. सर्व मोर्चाचे नियोजन झालेलं आहे. सर्व बंदोबस्त त्या ठिकाणी करून उद्याच्या मोर्चाचा आम्ही सर्व समाज, सर्व संघटनेचे, सर्व पक्षाचे पदाधिकारी आम्ही त्या मोर्चासाठी सज्ज आहे. शांततेचं आव्हान आणि पोलीसच्या आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सर्व समाज बांधवांना आणि मोर्चामध्ये येणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना आम्ही या ठिकाणी आवाहन करतो की व्यवस्थितरित्या या मोर्चाला यायचं आहे. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंच्या चौकामध्ये थांबून अण्णाभाऊंना बंधन करायचं आहे. तिथून त्या मोर्चाला शिस्तबद्ध पद्धतीने सुरुवातीला महिला असणार आहेत, त्यानंतर पुरुष मंडळी असणार आहे आणि सर्व महापुरुषांच्या घोषणा देत, आरक्षणाबाबतच्या सर्व घोषणा देत आम्ही त्या ठिकाणून निघणार आहोत आणि सर्वांनी शांततेने यायचं आहे. कोणाच्याही भावना दुखणार नाहीत, कोणत्याही जाती धर्माच्या भावना दुखणार नाहीत, याच्या आम्ही सर्वांना सूचना दिलेल्या आहेत. या आमचा उद्देश फक्त एकच आहे की अ व गड वर्गीकरण झालं पाहिजे, सरकारपर्यंत आमचा हा विषय पोहोचला पाहिजे आणि हा मोर्चा अगदी शांततेमध्ये होणार आहे. मग A1 स्वच्छता सुद्धाची दक्षता सुद्धा आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत. 50,000पेक्षा जास्त लोक येतील.